ॐ नमः शिवाय। ॐ चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकक्षरं पुंसाम् महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्। श्री रघुनाथ जीचे चरित्र करोड विस्ताराचे आहे। त्यातील एक एक अक्षर महापातकांचा नाश करणार आहे। रामप्रभूचं चरित्र अत्यंत मधुर, मनुष्य जीवनाचं कल्याण करणार आहे। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्। फार मोठा विस्तार आहे रामप्रभूच्या चरित्राचा, आणि त्यातील एक एक अक्षर मनुष्य जीवनाचं कल्याण करणार आहे, महापापाचा नाश करणार आहे। श्रीराम 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 श्रीराम। ओम ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्। नीलवर्ण आहे प्रभूचा। आषाढातला मेघ जसा असतो तसा रंग आहे, सावळा रंग आहे प्रभूचा। नेत्र विशाल, सुंदर नेत्र, राजीवलोचनम्। आणि जानकी जी सहित आहेत, लक्ष्मणजी महाराज सोबत आहेत। जटामुकुटमंडितम्। प्रभूनं वर जटा धारण केलेले आहेत। वनवासीचं जसं स्वरूप असतं त्या प्रकारे प्रभूनं सुंदर असं स्वरूप धारण केलेलं आहे। त्या दिव्य स्वरूपाचं स्मरण करू। श्रीराम श्रीराम श्रीराम। या विश्वाचे करता आहेत रामप्रभू। करता धरता पालन करता आहेत। त्यांची जी इच्छा असेल तेच होत असतं। सगळं प्रभूच्या इच्छेनं होत असतं। मनुष्याला जीवनामध्ये यश मिळतं, अपयश मिळतं, उत्कर्ष होतो, अधोगती होते। याला कारण मनुष्याचे कर्म असतात। मनुष्याच्या कर्माचा पुरस्कार मनुष्याला मिळत असतो। सत्कर्माचे पुरस्कार श्रेष्ठ असतात, मधुर असतात,
स्वतःलाही आनंद देणारे असतात आणि इतरांनाही आनंद देणारे असतात. होई है वही जो राम रचि राखा, होई है वही जो राम रचि राखा, को करी तरक बढ़ावे शाखा. शिवजी भगवान पार्वती मातेला सांगत आहे, इहा शंभू असमान हनुमाना, इहा शंभू असमन अनुमाना, दक्ष सुता कह नहीं कल्याणा. रामप्रभूची परीक्षा घ्यायला दक्ष कन्या सती गेली होती आणि शिवजी भगवानला हा विचारच आवडला नाही. पण त्या दक्ष सुतेला आज्ञा दिली होती शिव भगवानने की जर तुझी इच्छा आहे तर जा, तू परीक्षा घे, मी इथे तुझी प्रतीक्षा करतो. आणि एका वृक्षाखाली बसले, राम नामाचं चिंतन करायला लागले. हा इहा शंभू असमन अनुमाना, दक्ष सुता कह नहीं कल्याणा. आता घटना काही बरोबर होणार नाही, कारण दक्ष कन्येनं सतीजीनं सीताजीचं रूप धारण केलं होतं. सीताजी ही माता आहे. शिव भगवान मनामध्ये विचार करतात की आता सतीकडे पत्नी म्हणून पाहता येत नाही. सतीचा त्याग मनानं केला आहे. होई है वही जो राम रचि राखा, को करी तरक बढ़ावे शाखा. आता काय तर्क करावा? जी प्रभूची इच्छा आहे तेच होईल. प्रभू इच्छेच्या समोर मान तुकविली पाहिजे, शरणागती स्वीकारली पाहिजे. शरणागतीमध्ये कल्याण आहे. जगामध्ये जे जे होत असतं हे प्रभू इच्छेनं होत असतं. प्रभू इच्छा बलवान आहे. होई है वही जो राम रचि राखा, को करी तरक बढ़ावे शाखा. हरि ओम. श्री राम श्री राम. मोठ्या श्रद्धेनं शिव भगवान राम नामाचा जप करीत आहेत. हरी इच्छेच्या पुढे मान झुकविली आहे. हरी रामचरित मानस अति पावन. राम
रामचरितमानस अति पावन सरस सुबोध मुनि मन भावन सरस सुबोध मुनि मन भावन। अतिशय पवित्र आहे रामचरित्र। रामचरित्राचं श्रवण करावं, रामचरित्रामध्ये आलेल्या सूक्ष्म बिंदूचं चिंतन करावं। रामचरित्रानं जगाला जो संदेश दिला आहे त्याचं चिंतन करावं। जन्मभर चिंतन करावं, अखंड चिंतन करावं, ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून चिंतन करावं। कारण हे चिंतनीय आहे, हे जीवनाचं कल्याण करणार आहे, सरळ आहे, सुबोध आहे, बोध देणार आहे आणि ऋषी मुनी ते श्रवण करण्यामध्ये तल्लीन होऊन जातात। मंगल भवन अमंगलहारी उमा सहित जय जपत पुरारी। पार्वती मातेच्या सोबत शिव भगवान ते चरित्र चिंतन करीत राहतात, राम नामाचं गायन करीत राहतात। राम नाम हे मंगल भवन आहे, मंगल भवन अमंगलहारी उमा सहित जेहि जपत पुरारी। हरी हरी। किष्किंधामध्ये घडलेला प्रसंग आहे। त्या प्रसंगाचं थोडक्यामध्ये चिंतन आज आपल्याला करायचं आहे। त्या प्रसंगामध्ये ऋष्यमुख पर्वताच्या जवळ जेव्हा रामप्रभू गेले आणि एका वृक्षाखाली विश्राम करीत बसले, राम आकाश मार्गानं नारद भगवान चालले होते आणि त्या आकाश मंडलावरून नारद भगवाननी भूमीकडे पाहिलं, पृथ्वीकडे पाहिलं, किष्किंधेचा तो रम्य रमणीय परिसर पाहिला, ते घनदाट अरण्य पाहिलं, सुंदरसे तलाव पाहिले, सुंदर वनराई पाहिली आणि एका वृक्षाखाली ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी रामप्रभू विश्राम करताना दिसले। नारद भगवान खाली उतरले, रामप्रभूच्या चरणावर दंडवत केला। श्री राम। डोळे भरून आले नारद भगवानचे। नारद भगवाननी नारायण भगवानला श्राप दिला होता, पत्नी वियोगामध्ये तुम्ही दर दर भटकाल। तो प्रसंग आठवला, आपण आपल्या इष्ट देवतेला श्राप दिला आणि परमात्म्यानं तो दिलेला श्राप अंगीकार केला
हात जोडले नारद भगवाननी, प्रभू मी तुम्हाला श्राप दिला आणि त्याचा तुम्ही अंगीकार केला. सुनी रघुपती केवचन सुहाए, मुनितन पुलक नयन भरियाए. रामप्रभून नारद भगवानला आशीर्वाद दिले. प्रभूच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत आहे. कुठल्याही दुःखाचा स्पर्श नाही, विषादाचा स्पर्श नाही. प्रभूचं ते औदार्य, नारद भगवानचं अंतकरण गदगद झालं. आपण दिलेला श्राप प्रभूनं अंगीकार केला. त्याची कुठल्याही प्रकारची खंत मनामध्ये येऊ दिली नाही आणि मधुर वचन बोलायला लागले. सुनी रघुपति के बचन सुहाए, मुनितन पुलक नयन भरी आए. सर्वांगावर रोमांच आले नारद भगवानच्या आणि डोळे भरून आले. नारद भगवाननी प्रश्न केला, कहू कवन प्रभु के असिरीति, सेवक पर ममतारु प्रीती. हे परमात्मा, आपण किती उदार आहात. सेवकावर एवढं प्रेम, एवढं ममत्व. हरी, जे मनुष्य या परमात्म्याचं भजन करत नाही, राम प्रभूला शरण जात नाही, राम कथेचं श्रवण करत नाही, राम कथेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते अंगीकारत नाही, आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करत नाही, ते खरोखर अभागी आहे. नारद भगवान म्हणाले ते खरोखर अभागी आहे. जे न भजही अस प्रभु भ्रमत्यागी, ज्ञान किरंक नर मंद भागी. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही तो अभागी आहे. ज्याचं जीवन परमार्थासाठी समर्पित आहे तो भाग्यवान आहे. जीवनामध्ये परमार्थ नसणं म्हणजे ज्ञानाचे दरवाजे जीवनामध्ये आपण स्वतःच बंद करून टाकणं आहे. ऋग्वेदानं घोषणा केलेली आहे की सर्व द्वारातून, सर्व दिशांमधून जीवनामध्ये ज्ञान यावं, जीवनामध्ये ज्ञान आलं पाहिजे, ही ऋग्वेदाची घोषणा आहे. ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये प्रकाशित झाला पाहिजे. सगळ्या दिशेनं, सगळ्या बाजूंना मनुष्याच्या जीवनामध्ये जर ज्ञान प्रगट झालं तर त्या जीवनाचं कल्याण आहे. सगळे संत महात्मे आपल्याला इंगित करतात, अंगुली निर्देश करतात.
पुनि सादर बोले मुनि नारद, सुनहु राम विज्ञान विशारद। हे परमात्मा, माझ्यावर कृपा करा। हरी हरी। काल एका जिज्ञासू भक्तानं एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर आता आम्ही देत आहोत। सुनी रघुपति के वचन सुहाए, मुनि तन पुलक नयन भरी आए। नारद भगवानचे डोळे भरून आले, प्रभूची वंदना केली, प्रभूला प्रश्न विचारला, संताविषयीचा प्रश्न विचारला। जगामध्ये संत येतात, जे कोणीही केलेलं कार्य नाही ते कार्य संपादन करतात, फार श्रेष्ठ जीवन जगतात, समर्पित जीवन जगतात, कर्मयोग्यासारखे जीवनामध्ये श्रेष्ठ कर्म करतात। जगामध्ये जे नव्हतं ते जगामध्ये प्रगट करवितात। त्यांच्या जीवनाचा एक एक क्षण समाज हितासाठी समर्पित असतो, कर्मयोगाचा अंगीकार त्यांनी केलेला असतो। असे महान कर्मयोगी, त्यांचं दर्शन जरी झालं तरी जीवन पवित्र होऊन जातं। त्यांच्या दर्शनानं जीवन पवित्र होतं, त्यांच्या स्मरणानं जीवन पवित्र होतं। सगळ्या जगाला त्यांची स्मृती वंदनीय होऊन जाते। नारद भगवाननी प्रश्न विचारला की हे प्रभू, माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या, मला सांगा, मला उपदेश करा, संतांचे लक्षण सांगा। संतान के लक्षण रघुबीरा, अचल अकिंचन संतान के लक्षण रघुबीरा, कहु नाथ भवभंजन पीरा, कहु नाथ भवभंजन भीरा। संताचं चरित्र ऐकलं की अंतकरणामध्ये दिव्य भाव निर्माण होतो। भजनामध्ये तल्लीन असलेले संत जगामध्ये अनंत होऊन गेले आणि त्या भजनांमध्ये जो अर्थ सांगितलेला आहे, परमात्म्याचं चरित्र जीवनामध्ये साकार करणारे कर्मयोगी संत, कृतिशील संत, परमात्म्याच्या चरणी भावाचा फुलोरा वाहणारे। एका संतांचे शब्द आहेत, दिवसभर प्रभूचं कार्य करायचं, प्रभूनं दी जबाबदारी खांद्यावर दिली आहे ते कार्य करायचं, आणि संध्याकाळी दिवसभर केलेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करायची आणि कृतकृत्य व्हायचं, प्रखरपणे आपलं कर्तव्य करायचं। विकारांना बलवान होण्यासाठी जागाच ठेवली नाही, दुर्भावाला प्रस्थापित होण्यासाठी जागाच ठेवली नाही।
हे शरीर जे आहे हे चंदनासारखं परमात्म्याच्या सेवेमध्ये झिजवलं. चंदनासारखं शरीर झिजवलं आणि त्या जीवनाचा सुगंध दरवळला. सगळ्या परिसरामध्ये दरवळला सुगंध. सगळा परिसर सुगंधित झाला. सगळीकडे टाळ वाजायला लागले, मृदंग वाजायला लागले, वीणा वाजायला लागले. गावोगावी हरिपाठाचे मंडळ निर्माण झाले. मंदिरामध्ये भजन सुरू झाले. सगळा परिसर हरिभक्तीनं दुमदुमून गेला. ही संकल्पना त्या कर्मयोग्याची आहे. ती साकार झाली. जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ झालं. शास्त्र जाणले पाहिजेत, शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे, पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत ते शास्त्र अंगीकृत करणं. त्या भक्ताकडे पाहिलं की असं वाटतं की जे जे वेदे सांगितले, जे जे संत उपदेशिले, ते साक्षात आज कर्मामधून प्रगट झाले. कर्माचं महात्म्य, मनुष्याच्या जीवनामध्ये कर्माचं महात्म्य आहे, सत्कर्माचं महात्म्य आहे. आणि ज्यानी ज्यानी त्या सत्कर्माचा अंगीकार केला त्याचं जीवन धन्य झालं. राम प्रभूची खरी कृपा त्या भक्तावर झाली. हरी हरी. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा. वेदांनी जो उपदेश केला आहे, वेदांत वेद्य आहेत रामप्रभू, यज्ञेश आहेत, स्वतः यज्ञ स्वरूप आहेत, यज्ञाचं रक्षण करणारे आहेत. सेवेमध्ये लागलेलं जीवन हे यज्ञच आहे, हे यज्ञ स्वरूप आहे. सेवा यज्ञ, आरंभ केलेला यज्ञ पूर्णाहुती झाला की पूर्ण होतो, पण हा जीवनच यज्ञ करून टाकला, यज्ञ स्वरूप करून टाकलं जीवन. प्रत्येक श्वासाची आहुती त्या सेवा कार्याच्या यज्ञामध्ये अर्पण केली. ओम नमो गजाननाय स्वाहा इदं नमः. ओम नमो श्री गजाननाय स्वाहा इदं नमः. ओम नमो गजाननाय स्वाहा इदं नमः. जे जे आहे ते ते समर्थ सद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराजांचं आहे, हे माझं नाही. जीवनाचा प्रत्येक श्वास त्या सेवेमध्ये, सगळा ध्यास प्रभू सेवेचा ध्यास. हे फार मोठं तत्वज्ञान आहे जे वेदांनी ज्यांचा उपदेश केलेला आहे
पुराणांनी ज्यांचा उपदेश केलेला आहे ते अंगीकृत केलं, ते जीवनामध्ये धारण केलं. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम. महाराजांच्या दर्शनाला आलेला यात्रेकरू हा परमात्मा स्वरूपच जाणला. अखंड त्याची सेवा जशी जमेल त्या पद्धतीनं, उत्तमोत्तम पद्धतीनं भक्तीचं वैभव फुलविलं. एका संतांनी म्हटलं, काल की आवश्यकताएं महापुरुषों को जन्म देती है, और जब महापुरुष प्रकट होते हैं तो प्रभु का दिव्य कार्य उनके कर्मों द्वारा प्रकट होता है. उनका प्रत्येक कर्म भगवत समर्पित होता है, और ऐसा जीवन जो है वो जीवन ही धन्य है, वो वंदनीय है, यज्ञ स्वरूप है. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम. जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः. फार मोठा पुरुषार्थ जीवनामध्ये साध्य होतो. भगवत समर्पित झालं की फार मोठा पुरुषार्थ जीवनामध्ये साध्य होतो. लाखो लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश येतो. लाखो लोकांचं जीवन बदलून जातं. एका कर्मयोग्याचं कर्म जगाच्या साठी किती मंगल स्वरूप, किती उपकार स्वरूप होऊन जातं याचं प्रत्यक्ष प्रमाण डोळ्यांनी दिसायला लागतं. नारद भगवाननी रामप्रभूला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं चिंतन आज आपण करत आहोत. संतन के लक्षण रघुबीरा कहु नाथ भव भंजन भीरा. रामप्रभू परमात्मा संतांच्या लक्षणांचं वर्णन करतो. साक्षात परमात्मा भक्ताच्या कर्माचं वर्णन करतात. हे केवढं मोठं महात्म्य आहे. परमात्म्याला मोह पडतो. परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते की माझ्या भक्ताचं गुणगान मी आज करावं. भक्त भगवंताचं गुणगान अवश्य करतो, त्याविना तो राहू शकत नाही. पण तो परमात्मा जेव्हा भक्तांच्या गुणांचं वर्णन करतो तेव्हाचा प्रसंग फार अद्भुत आहे. नारद भगवाननी प्रश्न विचारला आणि रामप्रभू सांगत आहेत. अरण्य कांडाच्या शेवटचा प्रसंग आहे हा. सुनो मुनि संतान के गुण कहूं, जिनते मैं उनके बस रहूं. त्या संतांच्या गुणाचं वर्णन करतात आणि ते गुण त्या संतांनी धारण केलेले आहेत. म्हणून परमात्मा त्या संतांच्या अधीन राहतात. ज्या ठिकाणी परमात्म्याच्या सेवकाचा निवास आहे, परमात्म्याची सेवा करणारा आहे, त्या ठिकाणी तो परमात्मा उपस्थित राहतो.
एका फार मोठ्या मंदिरामध्ये एका भक्तानं जन्मभर त्या परमात्म्याची सेवा केली. जन्मभर त्या मंदिराची व्यवस्था सांभाळली, अद्भुत ते करून टाकलं. समाजाच्या साठी मोठं प्रेरणा केंद्र झालं. जे जे जीवनामध्ये केलं ते ते परमात्म्याची सेवा म्हणूनच केलं. सुनो मुनि संतान के गुण कहूं, आप मेरी आंखों के सामने नहीं हो. ये प्रसंग मैं परमात्मा को सुना रहा हूं. श्री विठ्ठल भगवान मेरे सामने हैं, उनको सुना रहा हूं. उनको सुनाते समय आपके अंतकरण में जो भाव निर्माण हो रहे हैं वह मैं यहां साक्षात देख रहा हूं. क्या बोलूं, ये मेरे सामने प्रश्न था. आज प्रवचन किस बात पर करूं, किस विषय पर करूं, ये बहुत बड़ा प्रश्न था. पूर्ण रूप से रिक्त होकर, खाली होकर मैं आसन पर विराजमान हुआ हूं और प्रभु से प्रार्थना की, आज तो आप मुझे बुलवाइए. मेरी बुद्धि काम नहीं कर रही है, बोलने का सामर्थ्य मुझ में नहीं है. शब्दों का जो ज्ञान था अभी मुझे कुछ सूझ नहीं रहा है. अपने भावों को मैं कैसे प्रकट करूं? हे परमात्मा, संतान के लक्षण रघुबीरा, कहु नाथ भव भंजन भीरा. भवसागर से तारने वाले परमात्मा है. शरणागत भक्त को वो भवसागर से तार लेते हैं. राम प्रभु को नारद भगवान ने संत के लक्षण पूछे हैं और राम प्रभु संत लक्षण कह रहे हैं. सुनी मुनि संतन के गुणा कहूं. गुणों का आनंद होता है. मनुष्य के जीवन में किसी एक गुण का प्रकाश फैल जाए, कोई एक गुण मनुष्य के जीवन में प्रकट हो जाए तो सारे संसार में वह मनुष्य दिखाई पड़ता है. गुणों का प्रकाश. और राम प्रभु जिन गुणों की चर्चा कर रहे हैं वो गुण अगर जीवन में आ जाए तो फिर क्या कहना है. कितनी कृपा है. षड विकार जित अनघ अकामा. 6 प्रकार के जो विकार है वो उनके जीवन में प्रकट नहीं होते. वहां विकारों को स्थान नहीं रहता है. षड विकारों को स्थान नहीं रहता है.
केवल उनके जीवन में भगवत सेवा ही रहती है, केवळ सेवा, गजानन महाराजांची सेवा, त्या सेवेसाठी सगळं जीवन समर्पित, प्रत्येक श्वास गजानन महाराजांच्या सेवेमध्ये समर्पित. एवढी निष्ठा, निष्ठा बदलत नसते, निष्ठा कायम राहते, अखंड राहते, जीवनभर राहते. जी बदलते तिला निष्ठा नाही म्हणत. शिलाद मुनी आपल्या पुत्राला घेऊन आले शिव भगवानकडे. शिव भगवानला विनंती केली, हे महेश्वरा, तुमच्या कृपेने हा पुत्र प्राप्त झाला, हा ज्ञान संपन्न झालेला आहे. 5व्या वर्षी याला वेद प्राप्त झाले, मुखोद्गत झाले वेद, सगळे शास्त्र, जे जे श्रेष्ठ ज्ञान प्रगट झालेलं आहे ते सगळं या 5 वर्षाच्या पुत्राला प्राप्त झालेलं आहे. हा पुत्र मी घेऊन आलो आहे. लोक पुष्प समर्पित करतात, फळ समर्पित करतात, अन्य पदार्थ समर्पित करतात, पण मी माझा हा पुत्र तुम्हाला समर्पित करायला आलो आहे. आणि शिलाद मुनींनी तो 5 वर्षाचा पुत्र शिव भगवानला समर्पित केला. शिलाद मुनीकडे पाहिलं शिव भगवाननी, त्या 5 वर्षाच्या बालकाकडे पाहिलं. शिव भगवान संतुष्ट झाले, शिलादाला आशीर्वाद दिले. शिलादा, तुझं कल्याण होईल, तुझा पुत्र हा श्रेष्ठ शिवगणांचा नेता होईल. शिलाद मुनी निघून गेले. त्या 5 वर्षाच्या बालकानं शिव भगवानला विचारलं, मला काय आज्ञा आहे? शिव भगवान म्हणाले, बस, निष्ठेच्या आसनावर बस. आणि शिव भगवानच्या समोर ते नंदीश्वर बसलेले आहेत. निष्ठेच्या आसनावर, अनन्य निष्ठा, शिवाविना दुसरं चिंतन नाही, केवळ शिवचिंतन. भक्तीमध्ये निष्ठा फार महत्वाची आहे. निष्ठा असली तर सेवा करता येते, निष्ठा असली तर मग संशय निर्माण होत नाही. मग हे बरोबर का ते बरोबर अशा प्रकारचे विकल्प जीवनामध्ये निर्माण होत नाही. निष्ठेची फार आवश्यकता आहे. षट विकार जित अनाघ अकामा, षट विकार जित अनाघ अकामा, अचल अकिंचन सुची सुखधामा. जो भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित आहे, ज्याची निष्ठा अनन्य आहे, 6 प्रकारच्या विकारांचा त्याच्या जीवनामध्ये उदय होत नाही, दोषांचा उदय होत नाही, मोहाचा उदय होत नाही, लोभाचा उदय होत नाही. त्याचं चित्त निष्काम झालेलं आहे. सगळं अर्पण केलेलं आहे. श्री गजाननाच्या चरणी सगळं अर्पण केलेलं आहे. ओम नमो गजाननाय. ओम नमो गजाननाय. ओम नमो
अमित बोध अनिहमित भोगी. अमित बोध, परमात्मा तत्वाचा बोध झाला, अंतकरणामध्ये तो साक्षात्कार झाला, ते सत्य कळलं, ते तत्व कळलं. आता काही गरज राहिलेली नाही कुठल्या गोष्टीची. आता सेवा हे व्रत झालं, सेवा हा यज्ञ झाला. अमित बोध अनिहमित भोगी. सत्यसार कभी कोविद जोगी. हे सत्यसार आहे, हेच धर्मसार आहे, हेच परम कर्तव्य आहे, हेच आद्य कर्तव्य आहे, हेच अंतिम कर्तव्य आहे, हेच सर्व कर्तव्य आहे. प्रभू सेवा हेच कर्तव्य आहे, हे सेवेचं व्रत आहे. हे अखंड चालविलं पाहिजे. अखंड चालविणं, सेवा व्रत अखंड चालविणं ही उपासना आहे. हे जीवन, हा देह ही परमात्म्याच्या सेवेमध्ये अर्पण केलेली वाहुती आहे. सावधान मानद मदहीना. सावधान मानद मदहीना. धीर धर्म गती परम प्रवीणा. छोटस सत्कार्य जर करायचं असलं तर 10 वेळा विचार करावा लागतो. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये सत्कार्य करावं ही भावना निर्माण होत असते, पण सगळेच काही सत्कार्य करत नाही. भावना निर्माण होणं वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष ते सत्कार्य करणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि जो प्रत्यक्ष सत्कार्य जीवनामध्ये करतो तो कृतार्थ होऊन जातो, त्याचं जीवन धन्य होऊन जातं. हरी नारायण हरी नारायण. सावधान सावधान मानद मदहीना. सावधान कर्तव्य दक्ष. आपलं कर्तव्य, मग दिवस नाही, मग रात्र नाही, मग तहान नाही, मग भूक नाही. सगळी दृष्टी त्या कर्तव्य धर्माकडे, त्या सेवा धर्माकडे. ते घडलं पाहिजे, परिपूर्ण घडलं पाहिजे. स्वप्न त्यांचे साकार होत नाही जे स्वप्न पाहतात, केवळ स्वप्न पाहतात. त्यांचे स्वप्न साकार होत नाहीत, त्यांचेच स्वप्न साकार होतात जे त्या स्वप्नाप्रमाणे, त्या सदसंकल्पाप्रमाणे कृती करतात, कार्य करतात. अखंड दिनरात आठोयाम त्या कार्याचा ध्यास धरतात,
त्या सेवेचा ध्यास धरतात आणि मग ते कार्य प्रगट होतं. त्या कार्याचा सुगंध दरवळाला लागतो. लाखो लोकांना त्या कार्याचा लाभ मिळतो. इते तानी जपन् नित्यं मदभक्त श्रद्धयान्विताः अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्ति न संशयः. जे अखंड त्या परमात्म्याचं नाम संकीर्तन करून आपलं कार्य करतात, ते कार्य त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करतात, त्यांना जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य अश्वमेध यज्ञाच्या पुण्याची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. हजारो अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होईल ते पुण्य त्यांना एका क्षणामध्ये प्राप्त होतं. सेवा कार्याचं हे रहस्य आहे. कर्तव्य धर्माचं हे रहस्य आहे. धर्म कार्याचं हे रहस्य आहे. अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्ति न संशयः. सेवा कार्याची जीवन ही आहुती करून टाकली. सावधान मानद मदहीना धीर धर्म गति परम प्रवीणा. कर्तव्य धर्म सोपा नाही, फार अवघड आहे. उपनिषदांनी सांगितलेला आहे. उपनिषदांचा उपदेश आहे. कर्तव्य धर्माचं पालन करणारा कसा असला पाहिजे, सावधान असला पाहिजे. आपल्या कार्याबद्दल सावधान, एक क्षणही त्या कार्याचा विसर नाही. तो एकच ध्यास घेतलेला आहे. किती लोक जगामध्ये जन्मतात, किड्या मुंग्यासारखे राहतात आणि एक दिवस निघून जातात आणि कोणी त्यांचं स्मरण पुन्हा करत नाही. त्यांच्या कुळामधले सुद्धा करत नाही, त्यांच्या गावामधले सुद्धा करत नाही. पण त्या पुण्यात्म्याबद्दल अशी तळमळ लागते, ध्यास लागतो. एक क्षण दर्शन व्हावं त्या महात्म्याचं, असा ध्यास लागतो. हा परमात्म्याच्या कृपेचा प्रभाव आहे. ही प्रत्यक्ष झालेली परमात्म्याची कृपा आहे. ती झालेली कृपा त्या भक्ताला कळलेली आहे. मग जगातलं कुठलाही मोठा सन्मान त्याला तुच्छ वाटायला लागतो. कुठलाही मोठा गौरव हा तुच्छ वाटायला लागतो. कारण ज्याच्यावर परमात्मा कृपा झालेली आहे, श्री गजाननाची कृपा झालेली आहे, त्याचं जीवन किती कृतार्थ आहे, किती धन्य आहे. सावधान मानद मदहीना. कशाची अपेक्षा नाही जगाकडून. जगाकडून काहीच नको. जो हात पुढे केलेला आहे तो गजाननाच्या सेवेसाठी पुढे केलेला आहे. आणि कृपाळू त्या गजाननानं त्या हातावर सेवा ठेवलेली आहे. सगळं जीवन त्या सेवेसाठी समर्पित. हरी सावधान मानद मदहीना.
धीर धर्म गती परम प्रवीणा. असं जीवन ज्यांचं आहे ते प्रेरणास्थान आहेत, अखंड प्रेरणास्थान आहेत. ही प्रभूची कृपा प्रकाशित झालेली आहे. मनुष्य रूप देहामध्ये मनुष्य रूपानं प्रभूची कृपा प्रकाशित झालेली आहे. सगळ्या जगाला आदर्श आहे. कोई है वही जो राम रचि राखा, कोई है वही जो राम रचि राखा. को करी तरक बढ़ावे साखा. श्रद्धा ठेवायची, नमस्कार करायचा, वंदन करायचं, त्या दिव्य जीवनाला वंदन करायचं, त्या महान कार्याला वंदन करायचं. त्या दिव्य जीवनाचे दिव्य स्पंदन आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवायचे. ही मोठी कृपा आहे. हा सद्भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला की समजावं ही परमात्म्याची कृपाच झालेली आहे. निज गुण श्रवण सुनात सकुचाई, परगुण सुनात अधिक हर्षाई. संतांचे जे गुण आहे त्या गुणांचं वर्णन राम प्रभू करत आहे, परमात्मा करत आहे. संतांचं वर्णन परमात्मा करतात. ही केवढी मोठी महती आहे, ज्यामुळे परमात्म्याला आनंद होतो. मनुष्यानं आपल्या जीवनाचा उपयोग केला, सदुपयोग केला, परमार्थ सेवेमध्ये ते जीवन लावलं की त्या परमात्म्याला खूप आनंद होतो, प्रसन्न होतो तो परमात्मा. निज गुण सुनात सुनात सकुचाही. आपल्या गुणांचं वर्णन ऐकण्यामध्ये संकोच होतो. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. पूज्यता डोळा न देखावी. आपलं महात्म्य आपण पाहायचं नाही, त्याचा विचार करायचा नाही. आपल्या कर्माबद्दल सावधान राहायचं. परमार्थ मार्गावर आपलं चरण दृढ ठेवायचं, ते डळमळू द्यायचं नाही. विपदा येत असतात, आपदा येत असतात, पण त्या सगळ्या विपदांमध्ये, आपदांमध्ये त्या परमात्म्याच्या चरणी दृढ भाव, त्या परमात्म्याच्या चरणी अखंड सेवा. केवळ त्या परमात्म्याचंच ध्यान, त्या परमात्म्याच्या सेवेचाच ध्यास. हरी हरी. श्री राम राम रघुनंदन राम राम. श्री राम राम रघुनंदन राम राम. श्री राम राम भरताग्रज राम राम.
श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये श्रीरामचंद्र चरणं शरणं प्रपद्ये ओ न जायते म्रियते वा विपश्चिताय कुतश्चित् बभूव कश्चित् अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. उपनिषदाचा उपदेश आहे. यमदेव भगवाननी नचिकेताला केलेला उपदेश आहे की हे नचिकेता, ज्ञान स्वरूप आत्मा याचा जन्म होत नाही, याचा मृत्यू होत नाही. नित्यं ज्ञान रूपम आत्मा, तो आत्मा नित्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, त्याचा जन्म नाही, त्याचा मरण नाही. तो शाश्वत आहे, तो चिरंतन आहे, तो सनातन आहे, त्याचा क्षय नाही, त्याची वृद्धी नाही. आत्मतत्वाचं स्वरूप, आत्मतत्वाचं स्वरूप नचिकेताला महाराजांनी सांगितलं. प्राप्त झालेलं जीवन ते परमात्म्याच्या चरणी समर्पित झाल्यानंतर ते जीवन परमात्म स्वरूप होऊन जातं. वेदांचे वचन, शास्त्रांचे अनुमोदन, पुराणांचे कथन हेच केले. वेदांचे वचन, शास्त्रांचे अनुमोदन, पुराणी कथन हेच केले. माऊली ज्ञानेश्वर महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम